सन्मानित केली जाते। चांगला खेळ मैदानाच्या दिशेने चालू असताना पाहायला मिळतोय। षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना गणेश पवार घ्या आदरणीय गणेश पवार साहेबांचा सन्मान केला जातोय, तर या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। गणेश पवार साहेबांना विनंती असेल, या साहेब आपलं देखील सरचे स्वागत। माईची उबदार शाल सुंदर याचं पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जाते, तर या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। एक दमदार व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे पाटण तालुका असोसिएशन च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय। आदरणीय अमोल जगताप यांना विनंती असेल आपला सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। अमोल भाई जगताप यांचा सन्मान केला जातोय। माईची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ आणि मोमेंटम देऊन इथे सन्मानित केले जाते, तर या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। सुंदर आदरणीय संजय पवार साहेबांना विनंती असेल, या आमच्या मुख्य व्यासपीठावर आपला देखील सन्मान केला जाईल। आदरणीय संजय पवार साहेबांना विनंती असेल, या आमच्या मुख्य व्यासपीठावर आपला देखील सन्मान केला जाईल, तर या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। सर्व मान्यवरांचा सन्मान केला जातोय। आदरणीय संजयजी पवार साहेबांचा सन्मान केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावर। शिल्पकार आदरणीय लक्ष्मण दादा पवार यांच्या शुभ हस्ते सन्मानित केले जाईल, तर या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। धावफलकावर धावसंख्या 14, षटक क्रमांक 1 चा खेळ संपन्न। स्कोर बोर्डला धावसंख्या 14। दुसऱ्या षटकासाठी प्राचरण करण्यात आले। गोलंदाजी मार्कवर सचिन पाटील कॅप्टन आदरणीय महेश दादा चोरगे यांना विनंती असेल, आपला देखील सन्मान केला जाईल मुख्य व्यासपीठावर, तर या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। दादांच्या शुभ हस्ते सन्मानित केले जाते, तर या सन्मानाचा स्वीकार करायचा। आदरणीय महेश दादा चोरगे यांचा सन्मान केला जाईल। आज वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं शिल्पकार आधारस्तंभ आदरणीय लक्ष्मण दादा पवार यांच्या शुभ हस्ते सन्मानित केले जाते, तर या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। आगतम स्वागतम सुस्वागतम। मान्यवरांची प्रत्येक मान्यवरांचा पाहुणचार कशा पद्धतीने केला जावा हे पाहायला जाते। या स्पर्धेत महाराष्ट्राची परंपरा जतन केली जाते। संतांची भूमी आणि संतांच्या भूमीमध्ये आदरणीय चंद्रसिंग धनवेकर साहेबांना विनंती असेल, या आपला देखील सन्मान केला जाईल, तर या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय लक्ष्मण दादा पवार यांच्या शुभ हस्ते सन्मान केले जाते, तर या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय। बॉल चाललाय दन दन करत सुपर कव्हरच्या दिशेने। थँक्यू सो मच। जाऊया मॅचच्या दिशेने, जिकडे ग्रँड फिनाले आजच्या दिवसातील अंतिम सामना एकमेकाच्या विरोधात फाईट करत असताना पाहायला मिळतोय। स्कोर बोर्डला धावसंख्या पाहायला मिळते आतापर्यंत 30 धावा। धावा फलकावर पाहायला मिळतोय। पुढचा बॉल सचिनचा, इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न। बॉल चाललाय पाठीमागे, चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळतं। बॅकअप आहे, यष्टीरक्षण आपण पाहतोय। अंतिम षटक आहे आणि या षटकामध्ये धावा देखील जास्त करण्याचा प्रयत्न आणि तोच मनसुबा घेऊन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। पुढचा बॉल इथे मात्र स्लॉट मध्ये चेंडूला दाखवलं आसमान, येतो तुफानी हवाई सफर। धावा मिळतील 6 आणि या 6च्या मदतीने 36 धावा। दुसरं षटक मार्गस्थ असताना धावांची लयलूट मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पाहायला मिळतोय। धावा करायचे आहेत आणि तोच मनसुबा दाखवलाय या मॅच मध्ये। इथे मात्र फटका फसलाय, विजय डाऊन दी बॉल आणि टिपला लॉंगॉनला झेल। संपलाय फलंदाजीचा खेळ, धक्का नंबर लागला टीमला। बॅटिंग करत असताना पहिला ब्रेक थ्रू मिळून दिलाय या मॅच मध्ये। गोलंदाजी करत असताना सचिनने 2 षटकांचा खेळ संपन्न। स्कोर बोर्डला धावसंख्या 36 आणि करायची त्या उत्तरार्धामध्ये गोकुल ब संघाला 37।
बॉल मैदानाच्या आतमध्ये पुरवायचे आहेत. चला मैदानाच्या आतमध्ये विजय आणि क्षेत्ररक्षक बॅटरच असा चला फास्ट खेळायचंय. 37 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये चला चेंडू पुरवायचे आहेत. त्याच्याकडेच होता तो नाही पण इथे आता बॉक्स होता या दोन्ही टीम मधले का फायनल आले आणि आणलेलं निलेश 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 चला सामना चालू करायचाय. पंच ऑन करायचं यार. अरे इथं होते इथं आता इथं घेऊन जाते कोण आणि बॉल वगैरे होते नाही इथं खूप वेळ घेतला जातोय. क्षेत्ररक्षक करणाऱ्या संघाला 2 धावा मायनस केल्या जातील ना. फास्ट खेळायचंय. मॅच झाल्यानंतर फटाके वाजवा. आता थांबायचंय. मॅच चालू द्या. पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतं. राऊंड विकेटने वेगवान गोलंदाज विजय पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न चालवलाय. सिंगल येताना पाहायला मिळतोय. सिंगलने अकाउंट ओपन केलं गेलंय. बॅटिंग करत असताना फलंदाज आपण पाहतोय राजा. एकने अकाउंट ओपन केलं. त्याच्या साथीला सचिन आलाय. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज असेल गोलंदाजी मार्कवर सचिन. आक्रमक खेळाडू आपण पाहतोय. बऱ्याचदा नवी मुंबईमध्ये क्रिकेट गाजवलं त्यांनी. आज मात्र पाटण तालुक्यासाठी खेळत असताना आपल्या संघासाठी गोकुळ ब संघासाठी खेळत असताना सेन्सिबल क्रिकेट दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधात खेळत असताना पाहायला मिळतोय. आजच्या दिवसात 14 संघांना पराभूत करत वरती येताना पाहायला मिळालं. तब्बल 16 संघांनी सहभाग घेतला होता आणि अंतिम क्षणाला हे 2 संघ आपण पाहतोय. एकाच गावातील 2 संघ. आज मात्र आनंदाचं वातावरण आहे या गावात. एकाच परिसरातील एकाच गावातील 2 संघ येणं खूप मोठी गोष्ट आहे. फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगच्या वरून चाललाय बॉल. 6 धावांसाठी राजाच्या बॅट मध्ये सचिनच्या बॅट मध्ये येतोय. राजाच्या बॅट मध्ये येतोय. दमदार षटकार आणि 6च्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचलाय तो. 8 या धावसंख्येवर चांगली बॅटिंग करावी लागेल. या मॅच मध्ये 37 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना या षटकामध्ये अजून या 3 बॉल मध्ये 10 धावा करणं खूप गरजेचं असेल. जिंकायचं असेल तर मग संघर्ष करावा लागेल. स्वतःच्या फॉल थ्रो मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न आणि झेल टिपलाय सचिनचा. संपलाय खेळ. धक्का नंबर लागलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला दीपक. 3 बंधूंची जोडी आता मात्र पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर छोटे मिया आणि फलंदाजीसाठी बडे मिया. दीपक आलाय. 3 बंधूंची जोडी एक संघ खेळतोय तर दुसरा 2 भाऊ ब मध्ये खेळताना पाहायला मिळतात. चांगला बॉल पडल्यानंतर बाईकच्या स्वरूपात सिंगल येताना पाहायला मिळते. सिंगलच्या जोरावर जाऊन पोहोचेल 9 या धावसंख्येवर. आदरणीय कृष्णा जगताप साहेबांचं आगमन झालंय. या आपलं देखील सहर्ष स्वागत. बक्षीस सरमनी काही क्षणातच पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये 2 संघ एकमेकाच्या विरोधात आपण पाहतोय. दमदार गोलंदाजी आपण. पुढचा बॉल धीम्या गतीचा बॉल दीपकला फेकला होता. षटक क्रमांक 1 चा खेळ संपुष्टात. धावपलकावर धावसंख्या 9.
हे फलंदाज बघ. हा दोन्ही गोकुल मधून करायचे. गोकुल अ आणि गोकुल ब या दोन टीमचे का फलंदाज सचिन का? त्याची विकेट पण असतील ना. सचिनने बॉलिंग पण टाकलेली. सिरीजला सचिन असेल बहुतेक. सिरीजला सचिन असेल. राजेशच्या किती रन आहेत? राजेश सिरीजला आणि सचिनला बॅटर का? आणि क्षेत्ररक्षक डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळतोय आता या मॅच. क्षेत्ररक्षक कोण? अजय गोकुल ब ना. बॉलर विजय गोकुल ब आणि फलंदाज कोणत्यातला आहे? सचिन. सचिन तो पण ब मधलाच आहे ना. असू द्या. आणि हा अ मधला ना राजेश. पण ब मधला एवढा नाही जाणार. एकाला कोणतं तरी यांच्यातला दे. डायरेक्ट बॉल स्टंपवर आदळला गेला. धावचीच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागतंय. एकाच टीमला एवढं नको. त्यांच्यातला पण एकच दे काहीतरी कोणाला. चला फास्ट मैदानच्या आतमध्ये दाखल करायचंय. त्याच्या धावा सिरीजला 92 ना. चला फास्ट खेळायचंय. पुढचा बॉल फटका हवेमध्ये आणि झेल टिपला गेलाय. फलंदाज होईल आउट. जबरदस्त काम चालू असताना मैदानच्या आतमध्ये ग्रँड फिनालेचा सामना एकतर्फा सामना पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. चांगली चला फास्ट उतरायचंय. चला राजेश धावत जायचंय खेळपट्टीवर. राजेश जरा धावा. पुढचा बॉल खेळण्यासाठी सज्ज असेल. पुढचा बॉल इथे मात्र धीम्या गतीचा बॉल टाकला गेला. वाईट बॉलचा इशारा होतो पंचांचा. एकदा ऍड होताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल एकतर्फी सामना मैदानच्या आतमध्ये. इथे मात्र फटका हवेमध्ये खेचलाय. आबी झेलच्या खाली येताना पाहायला मिळतोय आणि झेल सुटला गेलाय. खेळाडूसाठी जीवनदान. एक सिंगल धाव येताना पाहायला मिळाली. सिंगलच्या जोरावर धावपळ पुढे वदरताना पाहायला मिळेल. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. ऑन साइडला क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत असताना रन घेण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय. सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय. 4 ने एकतर्फी सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. गोकुळ ब संघाला या मॅच मध्ये पराभूत करत असताना पाहायला मिळतोय. या चमचमणाऱ्या ट्रॉफीचा हकदार गोकुळ संघ ठरताना पाहायला मिळतोय. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जल्लोष पाहायला मिळेल. दोन्ही संघ एकाच गावातील आणि फायनल मध्ये येताना पाहायला मिळेल. विकेटने सामना षटकार बॅटमध्ये येताना पाहायला मिळाला आणि या मॅच मध्ये गोकुळ अ संघाने विजय मजल मारलाय आणि उपविजेता संघ ठरलाय गोकुळ ब. वेलपेड बॉईज. हॅलो हॅलो हॅलो. मोलना क्रिकेट असोसिएशन पाटण तालुका अंतर्गत